तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा त्या श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती, श्रीराम जय राम जय जय राम। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी। गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू कदाकाळी डळमळेना। गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग द्याची। गुरु हा साधकांची साह्य, गुरु हा भक्ताला गे माय, गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी डुबत असे। गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवे निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी। गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टांचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नानापरी वारित असे। काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला माशी, बाप रुक्मा देवी वरसी, ध्यान मानसी लागले। तर प्रदीप महाराजांनी सगळं सांगितलंय आपलं काय आता गुरुबद्दल काय, पण करू आपण आज गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंच्याच कृपेने थोडा वेळ सेवा करायचा प्रयत्न करू। तसं आपण इथं बसलेले आपण सगळे खूप भाग्यवान मंडळी आहेत, म्हणजे आपल्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही म्हटलं तरी चालेल। कारण की आपल्याला मृत्यू इहलोकीचा जन्म भेटला पहिली गोष्ट म्हणजे नाही का, स्वर्गीची अमरेची का ते देव मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा त्यात भेटला आपल्याला कलियुगामध्ये भेटला नाही का। कलियुगा बाकीच्या युगांमध्ये खूप नाही का, त्यातल्या त्यात आपल्याला कलियुगात जन्म भेटून आपल्याला भारतामध्ये जन्म भेटला नाही का। भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो बहुत पुण्याची संपत्ती म्हणले महाराज। तर भारतात भेटून सुद्धा आपल्याला त्यातल्या त्या संतांच्या भूमीत जन्म भेटला आपल्याला नाही का, महाराष्ट्रामध्ये। त्यातल्या तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 13-14 कोटीच्या आसपास आहे फक्त महाराष्ट्राची झाली तर, पण त्यातल्या त्यात एवढ्या लोकसंख्येमधून आपल्याला एक ब्रह्मनिष्ठ महात्मे भेटले नाही का, ती एक मोठी भाग्याची गोष्ट आहे। कारण की कलियुगामध्ये पोटासाठी संत खूप झाले नाही का ते, पण ब्रह्मनिष्ठ महात्म्याची बहुकडे असे संत भेटी म्हटले ना, पण ते आपल्याला ब्रह्मनिष्ठ महात्मे भेटले त्यात आपण खूप भाग्याचे आहेत। आता आपलं रोज चालू आहे ज्ञानेश्वरीचं चालू आहे। आता भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान सांगितलं तसंच आपण सगळे अर्जुनाचे, तसं रोज ज्ञानेश्वरी ऐकतो म्हणलं आपण सगळे अर्जुनाचे आहेत। पण आता अर्जुनाने जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं ना, मग ते आता देव गुरु शिष्याच्या नात्याने सगळे ते ज्ञानेश्वरी गीता सांगितली भगवंतांनी, ते गुरु शिष्याच्या नात्याने सांगितलेले नाही का। जेव्हा अर्जुन भगवंताला शरण गेला नाही का, माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु, तेव्हा गुरु शिष्याच्या भगवंतांनी त्यांना ज्ञानाचा उपदेश केलाय, विश्वरूप दर्शन दाखवलं। तर विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर अर्जुनाने भगवंताची माफी मागितली नाही का, बाबा तो माफ करा मला नाही का। अर्जुन मग देव म्हटले काय झालं अर्जुना माफी मागा नाही का, मग तेव्हा अर्जुन म्हटलं की मला क्षमा करा, इतके दिवस तुम्ही आमच्या सोबतच होते म्हणे नाही का, उठले हसले खेळले बोलले बसले, पण आम्ही तुम्हाला काही ओळखलं नाही ना, ते तुम्हाला साधा देहातच पाहिलं आम्ही, त्यामुळे आमची चुकी झाली मला माफ करा नाही का। मग आपली बी स्थिती अर्जुनावानीच झाली नाही का, आपल्यासोबत आपले जे सद्गुरू उठता बसता हसता खेळता बोलता बसता नाही का, ते साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्री रामचंद्र नाही का। पण आपल्या बुद्धीचा काही निश्चय व्हायना तो नाही का, आपल्या बुद्धीचा निश्चय व्हायना त्यासाठी आपल्याला त्याचं नामस्मरण करायचं नाही का। भाऊ सांगत राहतात तर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाल्यावर नाही का, समजा त्याची डोक्याला मार लागला तर त्याची याददाश्त वगैरे जाते नाही का। मग तसं पाहिलं तर आपण जे प्रभू श्री रामचंद्रासोबत जे वानर होते ते आपणच नाही का, गवळणी भगवान श्रीकृष्णांसोबतच्या गवळणी होत्या त्या पण आपणच, फक्त आपल्याला आता कलियुगामध्ये आलो मग आपण विसर पाडला आपल्याला त्या गोष्टीचा नाही का। मग बुद्धीचा निश्चय होण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं आहे। मग एकदा आपला बुद्धीचा निश्चय झाला ना, मग काय सद्गुरू राहतील तेच आपल्यासाठी द्वारका आणि अयोध्या, त्यांच्या घरचं पाणी म्हणजेच आपल्यासाठी भीमा आणि चंद्रभागा, ते बोलतील तेच आपल्यासाठी वेद नाही का। पण आपलं कसं आपण इकडं तिकडं आपलं निश्चय होत नाही ना एका जागी, विश्वास टिकत नाही आपला। तर एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई आली होती ते अनुग्रह घेण्यासाठी, तर महाराजांनी
म्हणजे आनंद झाला महाराजांनी अनुग्रह घ्यायचा म्हटलं. मग ते आली महाराजांनी तिला अनुग्रह वगैरे दिला. मग महाराज म्हणे श्रीराम जय राम भजन करत जा म्हणे नाही का. मग ती म्हणे महाराज माझ्याकडं दागिने आहेत म्हणे नाही का. मग दागिन्याचा डबा एवढा तुमच्याकडं सांभाळा म्हणे तुम्ही नाही का. महाराज म्हणे ठीक आहे म्हणे चालेल मग राहू दे म्हणे माझ्याकडे जाताना माझ्याकडून घेऊन जा म्हणे. मग नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं 2-3 दिवसांनी नंतर महाराजांना दम्याचा त्रास होता. दम्याचा त्रास होता. मग महाराज मंदिरासमोर महाराजांना चक्कर आली आणि महाराज खाली पडले. चालू राहून द्या. महाराज खाली पडले. त्याच्यानंतर मग आता सगळं गावगाळ झालं नाही का. महाराजांना चक्कर पडली मला सगळ्यांनी श्वास वगैरे पाहिला. श्वास काही लागणार हाताची नाडी वगैरे चेक केली सगळं काही लागणार. मग सगळं गावगाळ झालं तर सगळ्यांना वाटलं महाराजांनी काही देह ठेवला भाऊ नाही का. लाईट गेली चालू राहतो. ती बाई पळतच आली ती नाही पळत आली ती लागली मोठमोठ्याने राडा नाही का. महाराज गेले महाराज गेले. सगळ्यांना वाटलं बैलाला दुःख झालं नाही का महाराज गेले म्हणून. मग नंतर ती बराच वेळेस राहिली ना तिच्या पोटात काही राही ना ती म्हणे महाराज गेले मला दागिन्याचा दाबा तरी देऊन जायचा म्हणजे आपल्याला हळूपणाचा रोग झालाय नाही का. म्हणजे आपल्याला स्वतःच आहे ते बी पाहिजे ना आपल्याला दुसऱ्याचं बी पाहिजे नाही का. आता समजा इथं आपल्या इथं भांडे वगैरे पडलेले दिसले समजा आपल्या इथं. आता एखाद्या माता माऊलीने पाहते ते लगेच भांडे धुवून टाकेल नाही का. पण आता घरी ते भांडे पडलेले असले तर ते कधी 2-2 दिवस बी लोळाते तिकडं नाही का ते. मग इथं का बरं आपण एवढं हे करतो कारण की नाही का काय सद्गुरूच्या घरचं कार्य हे धर्माचं कार्य नाही का. हे रामाचं कार्य पांडुरंगाचं कार्य हे म्हणून आपण एवढे सगळ्याला वाटतं माझ्याकडून सेवा घडावं माझ्याकडून सेवा घडावी नाही का. पण तसं प्रपंचामध्ये आपल्याला दुःख का होतं नाही का हो. कारण की प्रपंच आपण माझा म्हणून करतो नाही का. त्यामुळे आपल्याला ते दुःख होतं. जिथं माझं मी पण आलं का मग ते दुःखाला कारण आहेच ते नाही का. मग गोंदवलेकर महाराज म्हटले ना ज्यांनी प्रपंच माझा म्हणून केला ना म्हणजे ज्यांनी प्रपंच रामाचा म्हणून केला ना तर त्याचा प्रपंच सुद्धा परमार्थ होत असतो नाही का. आणि ज्यांनी परमार्थ मीपणाने केला ना मी जे एवढे ग्रंथ वाचले मी एवढं नामस्मरण केलं मग त्याचा परमार्थ सुद्धा मग तो प्रपंच होत असतो म्हटलेलं ते. मग मी करता म्हटलं का ही प्रपंचाची पहिली पायरी येते म्हटले महाराज म्हटले. मी करते पण आपल्याकडे घ्यायचं का ही प्रपंचाची पहिली पायरी आणि राम करता म्हटलं तर ही परमार्थाची पहिली पायरी होती म्हटले नाही का. जसं पाहायला गेलं तर आपले आता आई वडील वगैरे ते गुरु आहेतच म्हणा पहिले गुरु आई वडील आहेत. पण हे तरी समजा किती दिवस समजा आई वडिलांचं प्रेम तरी किती दिवस असतं समजा नाही का. मुलाचं लग्न झालं नाहीच पाठायला लागलं ते सुनाचं त्यांचं मग काय म्हणतं तुझे मुलं तुझी बायको तुम्ही वेगळे राहावं नाही का. म्हणजे आईवडिलाचं प्रेम तरी कितपर्यंत राहणार शेवटी. मग लय जवळ चाले धंदा तर बहीण म्हणते दादा नाही का. इष्ट मित्र स्वजन सखे तो सुखाची मांडणी पुत्र बंधू कांता हे तो संपत्तीचे. पण एक निस्वार्थ प्रेम जे असतं ना ते फक्त गुरु शिष्याचं असतं नाही का. ते तर काही हे नसतं. पण आता ते आपल्याला संत कशा म्हणजे गुरु आपल्याला कळकळून सांगत असतात नाही का. नामस्मरण करा वगैरे नाही. पण आपण ऐकतो पण ऐकत नाही नाही. वाजत तशी बोंब कोणी न ऐकती गाणी हरिहरी न म्हणता थोर झाले हानी. मग त्याच्यामध्ये त्यांचा तरी काय लावा असं नाही का. करा रे बापांनो साधन हरीचे झणी करी नीचे करू नका जेणे न ये जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. म्हणजे आपल्याला डबल जन्म येऊ नये म्हणून त्यासाठी ते कळकळून सांगत असत नाही का. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम एक हरिनाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चय शिवय हरिरूप. मग पण आपण तो काय ऐकत नसतो. आपण ऐकून मग करतो थोड्यापुरतं आपलं वैराग्य तरी कवर. आता या धर्ममंडपात बसलेले तोपर्यंत लयतली समजा अजून एखाद्याचं लयत असेल तर घरी 1-2 दिवस टिकन ते. पण नंतर इथून गेलं का नंतर सगळं ते गायब होऊन जातं नाही का. प्रपंचात पडतो आपण. तर मग महाराज म्हटले ना की आपल्याला काय हवेपणाचा रोग झालाय म्हणे नाही का आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं मग भगवंताचं नामस्मरण म्हणजे जे पण आहे म्हणजे प्रपंच करायचा फक्त तो रामाचा म्हणून करायचा म्हटलेलं ते. आता तसं गुरु का करावं कारण की आता आपल्याला माहिती निळोबारायांचं उदाहरण माहिती आहे ना. साक्षात पांडुरंग ते 42 दिवस त्यांनी अनुष्ठान केलं होतं तुकाराम महाराजांसाठी नाही का. तर मग साक्षात पांडुरंग आलते ना त्यांच्या पुढं. मग तरी मी ते म्हटले नको बा नाही का तुम्हाला काही बोलवलंच नाही बा मी काय बोलवलंच नाही. मग त्यांनी काय पांडुरंगाला काय वापस पाठवलं असं की त्यांना माहिती भगवंत लीला करता आपल्याला गोड गोड बोलून फसवतील बा नाही का असं. मग हा चॉकलेट देऊन फसवतील आपल्याला. मग त्यामुळे मग तुकाराम महाराजच पाहिजे होते नाही का. कारण की संत काय करतात मग संत भगवंत लीला करतो संत काला करतात नाही का. काला करते संत जन सवय त्यांच्या नारायण. मग त्यांना नंतर भगवंत भेटले म्हणजे फक्त भगवंत जरी भगवंताचं आपल्याला दर्शन झालं तर भगवंत येऊन गेले तरी त्याच्यानंतर मग एक आपोपर भेद राहतोच आपला नाही का. समजा हे प्रदीप भाऊ आहे
हे भोकरचे भाऊ हे सुनील भाऊ चिंचपूरचे, मग भेद राहायलाच नाही शेवटी नाही का. मग भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन होत नाही आपल्याला. मग भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन कधी होतं, जेव्हा संतांची भेट होते नाही का, तेव्हा आपल्याला भगवंत जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ हे कधी होतं, हे संतांच्या दर्शनाने होतं नाही का, गुरुच्या दर्शनाने होत असतं. तसं बघायला गेलं तर आपण आता गुरुपौर्णिमेला आपण तर काही गुरुला काही देऊ शकत नाही. तसं पाहायला गेलं फक्त आता तिने सांगितलेलं जे नामस्मरण आहे आपण त्या नामात राहू शकतो फक्त. तसं पाहिलं तर आपण 2 जणांना आयुष्यात कधीच विसरायला नाही पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे एक भगवंत ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला आपल्या सद्गुरूंची भेट झाली नाही का. आपुला तो एक देव करून घ्यावा त्यांनी विना जीवा सुख नाही, म्हणजे माझ्यासाठी तरी बजरंगबलीचीच कृपा आहे, त्यांच्यामुळे सद्गुरूंची भेट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले सद्गुरू ज्यांनी आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून दिलं नाही का, आपल्याला मरणमारी विद्या दिली नाही. आता रोजच्या सकाळी झोपेतून आपल्याला आपले आईवडील उठवतातच नाही का, पण अज्ञान रूपे झोपेतून सद्गुरू उठवायचं कार्य करत असतात ते. तर चांगदेव महाराज नाही का, त्यांना बी मसा 1400 मरणाच्या धाकांनी लपून बसायचे ते मरणाच्या धाकांनी. मग ते जेव्हा मुक्ताबाईची भेट झाली तेव्हा कुठं त्यांना ती मरण माझे मरून गेले मजा केले अमर, म्हणजे ही जी विद्या आहे आपल्याला, ही विद्या ते सद्गुरूंच्याच कृपेने आपल्याला. आता काय जन्म मरण तसं नाही, तसं पाहिलं गेलं तर आपण सगळे मोकळेच झालेले नाही का. संतांच्या संगतीत कारण संतांना जे मेल्यावर मोक्ष मान्य नाही, जिवंतपणे असतो नाही का. आपण सगळे मोकळेच झालेले, पण आपल्या बुद्धीचा निश्चय व्हायना तो नाही का. कारण की जयाशी वाटे मोक्ष व्हावा त्यांनी सद्गुरू करावा, सद्गुरू वाचून मोक्ष कल्पांती न घडे. मग आपण केले नाही का, सद्गुरू केली, पण आपल्या बुद्धीचा निश्चय व्हायना नाही का. मग बुद्धीचा निश्चय व्हायना त्यासाठी आपल्याला काय करायचं, नामस्मरण करायचं आहे. काया काशी गुरुपदेशी, ते काशीला आता गेल्यानंतर मोक्ष आहे नाही का, पण इकडे आपल्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला इकडे जिवंतपणेच हे मोक्ष आहे. झाले सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कविता. हरे राम राम राम.